सिंधुदुर्ग में प्रेस कॉन्फ्रेंस में विधायक दीपक केसरकर ने कहा है कि यदि नियुक्ति पत्र फर्जी है तो ये धोखाधड़ी का मामला है और वे छात्रों की परेशानियां सुनकर इसका समाधान करेंगे। केंद्र से मदद के लिए उन्होंने बताया कि नुकसान का पूरा आंकड़ा मिलने पर सहायता घोषित होगी। संजय राउत पर उन्होंने कहा कि आरोप लगाने के बजाय सकारात्मक सुझाव दे तो उनका स्वागत होगा। वन मंत्री नाइक के बयान का जवाब देना उचित नहीं समझा है। जयंत पाटिल के संदर्भ में उन्होंने कहा कि कर्ज माफी एक प्रक्रिया है पर किसानों को तत्काल मुआवजा जरूरी है। नशे पर कार्रवाई की जरूरत पर जोर दिया और सभी को राजनीतिक भेदभाव बिना मदत जारी रखने की बात कही। फसवणूक कशी हे बघा, फसवणुकीचा प्रश्न उद्भवत नाही। नियुक्तीपत्र जर खोटं असेल तर मग फसवणुकीचा प्रश्न येतो। विजा हा शेवटी मिळायला लागतो। विजा मिळवण्यासाठी परीक्षा पास व्हायला लागणार हे मुलांना माहिती नव्हतं का? सगळ्यांना माहिती होतं। सगळी मुलं परीक्षेला बसलेली आहेत, पास होऊ शकले नाहीत। ही दुर्दैवाची बाब आहे। पास पुढच्या सेकंड अटेम्प्टला ते पास होऊ शकतात, झाल्यानंतर ते जाणार आहेत। प्रश्न असा असतो की पास करणं न करणं हे आमच्या हातामध्ये नाही, तो परीक्षेचा रिझल्ट आहे। तो परीक्षेचा रिझल्ट या खेपेला थोडा कठीण लागला, पुढच्या खेपेला ती मुलं पास होऊ शकतील। तरी पण त्यांच्या काही डिफिकल्टीज असतील। त्यांनी मला म्हटले की तुम्ही वेळ द्या, मी 100% त्यांना वेळ देईन। अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते। अशातच केंद्राकडून पंजाबला तात्काळ मदत जाहीर केलेली आहे, मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधक करतात। हे बघा, ज्यावेळेला त्यांचं पथक येतं आणि ते पथक आल्यानंतर मदत जाहीर होते, त्याप्रमाणे केंद्राचं पथक आल्यानंतर महाराष्ट्राची मदत सुद्धा जाहीर होणार। अगोदरच बोलण्यामध्ये काय अर्थ आहे? सगळ्या राज्यांची मदत आपल्याच राज्यामध्ये फक्त चालू व्हायचं नाही। दिल्लीमध्ये सुद्धा पूर आलेले आहेत, राजस्थानमध्ये पूर आलेले आहे। त्याच्यामुळे क्रमाक्रमाने प्रत्येक राज्याला केंद्राची मदत मिळणार, तशी ती महाराष्ट्राला सुद्धा मिळणार। त्याच्यामध्ये कोणी आपल्या मनामध्ये संशय बाळगण्याचं कारण नाही, कारण आमच्याकडे अजून अतिवृष्टी चालू आहे। त्याच्यामुळे नेमका किती नुकसान झालं याचा अंदाज आताच्या स्टेजला येऊ शकत नाही। तो ज्यावेळेला पंचनामे होतील, मग ते ड्रोनद्वारे असेल किंवा कसे असतील, ते झाल्यानंतर याचा एक्झॅक्ट आकडा कळणार आहे। त्याच्यानंतर केंद्र सुद्धा आमच्या राज्याला मदत करेल। मराठवाड्याचा दौरा जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केला तो भास होता, ढोंगीपणा होता असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊत काही बोलतात, आता दिवसभर बोलायला त्यांना काहीतरी विषय पाहिजेत ना। विषय नाही म्हणून काही आरोप करत बसायचे। याच्या पलीकडे संजय राऊतांचं महाराष्ट्राच्या दृष्टीने काय महत्व आहे? एखादा विषय त्यांनी आणला, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला असं मला तुम्ही एक विषय दाखवा। टीका करायची, टीकेमधून काही होत नाही। काम करायचं असेल तर काही पॉझिटिव्ह सूचना करायला लागतात आणि त्या त्यांनी पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आम्ही त्याचं स्वागत करू। आम्ही कुठलाही मनुष्य आपल्या विरोधात आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत नाही, तर केलेली टीका सुद्धा सकारात्मक दृष्ट्या घेऊन अधिकचं काम करत आमचं सरकार काम करत असतं। त्यामुळे रोज उठल्यानंतर काय विषय असू शकतो, त्याच्यामुळे असे काहीतरी विषय काढले जातात। तर ह्या विषयांमध्ये मला स्वतःला वाटत नाही की आज संपूर्ण राज्यातली यंत्रणा ही पुराला तोंड देते। अशा वेळेला त्यांचं मनोबल वाढवणं हे अधिक चांगलं आणि श्रेयस्कर आहे असं मला स्वतःला वाटतं। मंत्री आणि आमदार नालायक असतील तर त्यांच्या सर्व गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत असं विधान जे आहे ते वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज केलं। बघा, आता प्रत्येक जण काय विधान करतात याच्यावर मी स्वतः उत्तर देणं हे काय योग्य आहे असं मला स्वतःला वाटत नाही। त्यांनी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले, कोणाला उद्देशून बोलले मला काहीच माहिती नाहीये। माहिती असतं तर मी त्याचं उत्तर दिलं असतं, कारण माझे स्वतः वनमंत्र्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत। तुमची जर इच्छा असेल तर मी गेल्यानंतर विचारेन त्यांना। हिंदू समाजाने दांडिया खेळणं म्हणजे तो आपला हांडगेपणा आहे असं जे विधान आहे ते संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमामध्ये केलं। नाही बघा, प्रत्येक जण काय बोललो याच्यावर मी उत्तर देणं योग्य असतं। संभाजी भिडे हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, तर ते काय बोलले आणि कुठल्या संदर्भात बोलले हे मला सांगता येणार नाही आणि त्याच्यावर याच्यावर काही बोलणं हे मी योग्य समजत नाही। सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावरची कर्जमाफी करावी असं जयंत पाटील म्हणतात। कर्जमाफी ही एक प्रक्रिया आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्वी सुद्धा ती झालेली आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये पिकाचं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे आणि ती 100% आमचं शासन शेतकऱ्यांना मिळवून देणार। राज्यात सिंधुदुर्ग केलेली आहे। अंमली पदार्थ हे सगळ्यात वाईट असतात, त्याच्यामुळे एक पिढी बर्बाद होते। तर ह्याच्यावर कारवाई करावी अशी तर मागणी केली आणि मी स्वतः एसपींशी सुद्धा बोललेलो आहे। त्यानंतर मी स्थानिक PI शी बोललेलो आहे आणि पहिली प्रायोरिटी
ही अंमली पदार्थांच्या कशा प्रकारे येणार नाहीत याच्यासाठी आपल्याला कारवाई करायला लागेल. आणि ती कारवाई झाली तर आपली पुढची पिढी या व्यसनाधीन होणार नाही हे निश्चित आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यात आली, किट जे वाटप होणार त्याच्यावर जाहिरात करण्यात आली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराज होऊन ती मदत नाकारली आहे. यावर आपली प्रतिक्रिया. हे बघा, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, प्रत्येक ठिकाणी नाकारलं जात नाही. एखादा दुसऱ्या पक्षाचा स्वमनुष्य असतो ना, तो दाखवण्यासाठी म्हणून नाकारून ते टीव्हीवर बातमी देऊ शकतो. म्हणजे मदत देणं चुकीचं आहे का? तर मदत देणं चुकीचं नाही. मदत झाली पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा मदत मिळूनही त्याच्यावर राजकारण करणारे लोक असतात, कारण त्यांना ते राजकारण करण्यामध्ये सुख मिळत असतं मदत मिळण्यापेक्षा. तर त्यांना आपण उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघता कामा नये. मदत आपण सातत्याने करत राहिली पाहिजे आणि मदतीचा फायदा हा जे लोक दुःखी झालेले आहेत त्यांना झाला पाहिजे. हेच सगळ्यात योग्य आणि त्याला सोल्युशन आहे असं मला स्वतःला वाटतं. तुम्ही मदतीचे किती ट्रक गेले ते बघा, तुम्ही ते टीव्हीवर बघितलेलं असेल. म्हणजे काही 100च्या संख्येमध्ये ते ट्रक्स होते, म्हणजे ते टेम्पो ट्रॅव्हलर वेगवेगळ्या भागामध्ये गेले आहेत.